क्या बात आहे. म्हणजे खतरनाक सुरुवात करून दिलेली आहेस तू आजच्या या सोहळ्याची. क्या बात आहे. आणि गाणं गाणं काय निवडलंच रे तू. एकला चालो रे. क्या बात आहे. म्हणजे अरे काय ऍप्ट गाणं निवडलंस माहितीये का तू. रायटिंग मग कुठलंही असू दे, ते स्टोरी रायटिंग, नाटकाचं लेखन असू दे, फिल्म रायटिंग असू दे, रायटिंग हा रायटरचा एकट्याचा प्रवास असतो. एकला चालो. क्या बात आहे. क्या बात आहे मधुर. म्हणजे तू म्युझिक डिरेक्टर चांगला आहेसच, अरेंजरही तू चांगला आहेस, आणि तुला भारतातील 50 पेक्षा जास्त रेअर फोक इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात. मला हा डव बडवता येतो. तू आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करून दिलीस हे आमचं भाग्य आहे. खरंच आमचं भाग्य आहे. म्हणजे आगास प्रोडक्शन्स आणि रोहन मापुसकर कास्टिंगकडून मी तुझे आभार मानतो. थँक्यू मधुर. थँक्यू व्हेरी मच. अँड थँक्स फॉर एकला चालो रे. एकला चालो रे वॉज ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. तर आज आलोच. तर आगास प्रोडक्शन्स आणि रोहन मापुसकर कास्टिंग आयोजित कटिंग कहाणी ऑनलाईन शॉर्ट स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन 2020च्या ग्रँड फिनालेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिलंच वाक्य एवढं लांबलचक ठेवायची काही गरज नव्हती, पण आता अँकरिंग म्हटलं की लांबलचक वाक्य आलीच, जड शब्द आलेच. तर आज या ग्रँड फिनालेमध्ये माझीही कथा असली असती. इम्ता आहे मळब अ क्लाउडी एक्झाम. पण कालच माझ्या लक्षात आलं, मी जो आगास प्रोडक्शन्सला मेल सेंड केला होता तो सेंड झालाच नव्हता. त्यामुळे आज माझी कथा टॉप 10 मध्ये नाही. पण ठीक आहे, आज काही मी माझं दुःख सेलिब्रेट करायला आपण भेटलेलो नाही आहोत. आज आपण भेटलेलो आहोत रायटर्सना सेलिब्रेट करायला, त्यांच्या स्टोरीज सेलिब्रेट करायला, आणि सगळ्यात महत्वाचं कटिंग कहाणीचे विनर्स कोण आहेत ते बघायला. पण त्याआधी जरा हळूहळू जाऊया, कारण आज आपल्याबरोबर आपले टॉप 10 रायटर्स तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर अजून असे स्टोरी टेलर्स आहेत जे त्यांच्या भाषेत त्यांची स्टोरी सांगणार. तर बघूया कृणाल पाटील, कुणाल मोतलिंग, यश मोडक आणि रुचिरा येरपले कुठली गोष्ट सांगतायत.
बात है, एकही शब्द न उच्चारता केलेला परफॉर्मन्स, क्या बात है. म्हणजे रायटर्सची गोष्ट सांगताना सुद्धा तुम्ही शब्दांचा वापर केला नाही. एक्स्ट्राऑर्डिनरी. या तुम्हा चौघांचंही अभिनंदन. कृणाल पाटील आणि कुणाल मोतलिंग हे प्रोफेशनल माइम आर्टिस्ट आहेत. कृणाल पाटील हा नॅशनल लेवल गोल्ड मेडलिस्ट आणि सिल्वर मेडलिस्ट आहे, तर कुणाल मोतलिंग हा वर्ल्ड माइम असोसिएशनचा मेंबर आहे. तुम्हा चौघांचेही परत एकदा आभार. आणि तुम्हाला सुद्धा हा परफॉर्मन्स खूप आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तर आज आपल्यासोबत एक खूप खास व्यक्ती आहे, जिने पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला वेड लावलाय. आणि ती व्यक्ती आज आपला रिझल्ट अनाऊन्स करणार आहे. कोण आहे ती व्यक्ती? हिंट देते. कळलं नाही? बघा. हाय गाइस, मैं हूं रितेश देशमुख और मैं जानता हूं कि फिलहाल बाहर कुछ रुका रुका सा है, पर कटिंग कहानी में आपकी कहानियां जोरों शोरों से चल रही है. ये जो ऑनलाइन राइटिंग कंपटीशन जो आगाज प्रोडक्शंस और रोहन मापुस्कर कास्टिंग ने शुरू किया है, मैं तहे दिल से उनको शुभकामनाएं देना चाहता हूं, बिकॉज आई थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव. ये शॉर्ट स्टोरी ऑनलाइन कंपटीशन में जो बेस्ट स्टोरीज है, जो अनोखी तरीके से लिखी गई है, जो एक्साइटिंग स्टोरीज है, उन्हें वो ऑनर करना चाहते हैं. वो सारे रिजल्ट्स अब मेरे पास है और मैं चाहता हूं कि मैं ये आपको बताऊं कि वो विनर्स कौन है. आई एम रियली एक्साइटेड टू अनाउंस द विनर्स. सो लेट्स नॉट वेस्ट मोर टाइम, लेट्स गेट ऑन विद इट. तो चलिए सबसे पहले शुरू करते हैं स्पेशल जूरी मेंशन अवार्ड से. इस कैटेगरी में 4 लोगों को ये अवार्ड दिए जाएंगे. ये किसी स्पेसिफिक ऑर्डर में नहीं है, ना कोई फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ है. ये 4 लोग हैं जिन्हें इक्वली ये अवार्ड मिलता है. सो लेट्स स्टार्ट. हियर वी गो. मैयत, रिटन बाय नितिन सावड़े. Congratulations, नितिन. संयूची गोष्ट, रिटन बाय सानिका जोग. Congratulations, सानिका. परवेज, रिटन बाय प्रीतिश नायक. Congratulations, प्रीतिश. मन का महात्मा, रिटन बाय मीना कौशल. सो हार्टिएस्ट कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल यू वंडरफुल राइटर्स. आप सबको हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. सगळ्या स्पेशल ज्युरी मेन्शन अवॉर्ड विनर्स माझ्याकडून अभिनंदन. रितेश देशमुख सर म्हणालेच, पण माझ्याकडून सुद्धा तुम्हाला कॉंग्रॅट्स. आय नो रितेश देशमुख यांनी कॉंग्रॅट्स केल्यानंतर मी तुम्हाला परत कॉंग्रॅट्स करणं, वाव. म्हणजे मी आणि रितेश देशमुख एकाच व्हिडिओ. आज पहिल्यांदा मला माझी कथा सिलेक्ट न झाल्याचं दुःख होत नाही. थँक्स आगास. आगास, हा. तर आगासच्या या सोहळ्यात नेक्स्ट परफॉर्मर आहे तो म्हणजे रोहित हळदीकर. रोहित हळदीकर हा एक ऍक्टर आहे, पण आज खास आगाससाठी तो आपल्याला त्याच्या मिमिक्रीच्या पेटाऱ्यातनं एक गोष्ट ऐकवणार. काय गोष्ट आहे, कुठली गोष्ट आहे ते काय मला माहित नाही, पण बघूया. हेलो, मैं हूं रोहित हल्दीकर. कटिंग कहानी के इस फाइनल अवार्ड सेरेमनी में तो मुझे आना ही था, क्योंकि कटिंग कहानी के टॉप 10 कहानियों की जो ऑनलाइन रीडिंग्स हुई वो मैंने और मेरे कुछ खास दोस्तों ने मिलकर बहुत एंजॉय की. और उसके बाद हमारा इन कहानियों को लेकर एक डिस्कशन भी हुआ. उत्तरी अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला. अद्वैत, तूने कहानी का टाइटल मेरे गाने से लिया है. खैर कोई बात नहीं, लेकिन तुमने कहानी बहुत अच्छी लिखी है, बहुत अच्छी लिखी है. मतलब बच्चे तो हमारी नकल करते ही है, लेकिन हमें उनको सोशल मीडिया और टेक्नोलॉजी का सही यूज कैसे होता है वो दिखाना चाहिए.
और सतीश आड़ेकर जी, मैं तो आपका बचपन से फैन रहा हूँ। मतलब महापुर, महानिर्वाण, बेगम बरवे और बहुत सारे। आपने तो मतलब बचपन में दादाजी जैसे कहानियां सुनाते थे, वो पल याद दिलाए। अद्वैत, तेरी कहानी आईना है, आईना। हाँ, अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला। एक बात बोलू, दिल से बोलू, वडलांचे नाव दिल को छू गई यार। मतलब ऐसे कभी कोई करता है क्या? मतलब इतने निस्वार्थ भाव से अपना जीवन कैसे कोई व्यतीत कर सकता है? ज्योत्सना सोनालकर जी, आपको हैट्स ऑफ। मतलब कसम से बोल रहा हूं, ऐसा रिश्ता मैंने तो कभी नहीं सोचा था। और उमेश कुलकर्णी जी, आपको भी हैट्स ऑफ। वो रिश्ता आपने हम तक बहुत शिद्दत से पहुंचा है, बड़ी शिद्दत से पहुंचा है। मन का महात्मा सुना बिडू, मतलब पूरा हिल गया बाबा अंदर से। क्या स्टोरी लिखेला है। मतलब एक छोटा बच्चा झापड़ पे झापड़ खाए जा रहा है बाबा, लेकिन पलट के नहीं मारेगा बिडू। झापड़ पे झापड़ खाएगा, सामने वाला थक जाता है। मस्त मस्त स्टोरी, बहुत मजा आ गया बाबा। इसमें बहुत कुछ सीखने को मिला। अपने को लफड़ा नहीं चाहिए, महात्मा बनने का कोशिश कर बिडू। सब लोग महात्मा बनने की सोचो अभी भाई। मीना कौशल जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। क्या मस्त स्टोरी बनाया आपने। और मकरंद देशपांडे जी, वाह क्या परफॉर्मेंस दिया बाबा। व्हाट ए रीडिंग, व्हाट ए परफॉर्मेंस। हैप्पीनेस ऑलवेज बिडू, महात्मा। परवेज कहानी मुझे बहुत पसंद आई। हम चाहे कितना भी कुछ कर दे, जो होना है वही होके रहेगा। प्रीतिश नायक भाई, बहुत ही बढ़िया कहानी लिखी है आपने। और रूता दुर्गुले ने उसे बहुत ही खूबसूरत तरीके से पढ़ा है। देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ ये के। जस्ट वतापी, क्या मस्त स्टोरी है रे बाबा। अरे राक्षस है उसमें, राक्षस। अरे राक्षस का स्टोरी लिखना म्हणजे काय खाऊ खायचं काम नाही। ये विराजस कुलकर्णी ने ये एकदम मस्त अंदाज में लिखा है रे बाबा। अरे ताली तो बजाओ यार, क्या सिर्फ सुनने को आया क्या इधर? अरे कॉमेडी है रे बाबा उसमें। और हमारे राजेश मापुस्कर साहब ने उनके अंदाज में उसे नरेट किया है। विराजस जस्ट वतापी मला मस्त वाटली रे एकदम। बहुत मजा आ गया। ये तुम लोग भी बोलो रे बाबा, बाद में बोलना नहीं कि मैंने नहीं बोला था। संयूची गोष्ट पण खूप चांगली होती। बीच बीच में थोड़ा बहुत मराठी भी बोलना चाहिए। लेकिन बहुत स्वीट स्टोरी थी। और सुकन्या कुलकर्णी जी ने उसे सुनाते वक्त उसकी मिठास और बढ़ा दी। सानिका शंतनु जोग, ऑल द बेस्ट फॉर योर राइटिंग करियर। बहती हवा सी बनो, उड़ती पतंग सी बनो। बहुत सारी शुभकामनाएं। ऑल द बेस्ट। एक बात बोलू, दिल से बोलू, स्पीचलेस। आदित्य वाडेकर ने लिखी स्लीपलेस कहानी सुनकर तो मैं स्पीचलेस हो गया। मतलब मेरे होश उड़ गए, सच्ची बोल रहा हूं। मतलब मैंने पैडमैन जैसी फिल्में की है, मैंने टॉयलेट एक प्रेम कथा जैसी फिल्में की है, लेकिन इस कहानी में रानी जैसे महिलाओं के फ्रीडम के बारे में हमें अवेयर किया जाता है। मतलब वो क्या सोचना चाहती है, वो क्या सोच रही है, उसको क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, ये सब इसमें बताया गया है। और अमृता सुभाष जी ने बहुत ही मन लगाकर इसे पढ़ा है और हम सब तक पहुंचाया है। अमृता जी और आदित्य, आपका इस कहानी के लिए तहे दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहता हूं। बहुत मजा आया। तळ्यात मळ्यात सुना की नाही रे बाबा। सबको लगता है कि अपन ही एकदम शान है, लेकिन लॉकडाउन ने तो सबको फुल येड़ा बना डाला रे बाबा। संकेत तांडेल, क्या मस्त लिखा रे बाबा, तो मजा आ गया। और अद्वैत ने भी बहुत सॉलिड तरीके से पढ़ा है। एकदम तळ्यात मळ्यात। ये
नितिन सावले ने मयत कहानी क्या लिखे वीडो, एकदम झकास। और प्रसाद ओक ने जब इसे पढ़ा तो मैंने बोला अबे मजा आ गया ना वीडो। देखो, इंसान के मरने के बाद भी पॉलिटिक्स नहीं रुकती। कहानी मुझे बहुत पसंद आई, ये ना समझाएंगे मेरे को। रक्तराल भावा, नाम ही क्या पावरफुल है, रक्तराल। ब्रो, श्रीपाद देशपांडे क्या स्टोरी लिखेला है बाबा तू, क्या लाइंस था एक एक। मजा आ गया, मतलब भेजा हिल गया भाई पूरा का पूरा। और जीतू बाबा, ये जीतू तो मेरा जानी है यार, मेरे जिगर का टुकड़ा है बाबा। क्या पढ़ा तूने, मतलब तूने तो माहौल बना डाला, पूरा छा गया तू बाबा। मतलब खून हो गया खून। मतलब तू एक एक लाइन ऐसा पढ़ रहा था तो आग के सामने दिख रहा था कि बाबा क्या क्या हो रहा है। श्रीपाद और जीतू, तुम लोग मस्का है बाबा, मस्का। हैप्पीनेस ऑलवेज बाबा। कटिंग कहानी की वजह से मुझे तो कहानियां सुनने का बड़ा चस्का लगा है। आगाज प्रोडक्शंस और रोहन मापुस्कर जी से यह निवेदन है कि हम और कहानियां सुनना चाहते हैं। टॉप 25 और 511 कहानी सुनने के लिए भी हम तैयार हैं। अक्षय कुमार आणि आमिर खानने आपल्या कथा वाचल्या आहेत. थँक्स यार, थँक्यू व्हेरी मच यार. म्हणजे मास्टर क्लासच्या निमित्ताने आपल्याकडे दिग्गज मंडळी आली होती, त्यानंतर कथेंचं वाचन करायला आली. आता रितेश देशमुख सर आपला रिझल्ट अनाऊन्स करतायत आणि आमिर खान, जॉनी लिव्हर, अक्षय कुमार यांनी आपल्या कथा वाचल्या आहेत. कटिंग कहाणी एका वेगळ्या लेवलला जात आहे. आय एम टेलिंग यू, आगाज प्रोडक्शन्स आणि रोहन मापुस्कर कास्टिंग, कटिंग कहाणी हे वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. थँक्यू रोहित, तू त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. कटिंग कहाणीला याची गरज होती. थँक्यू व्हेरी मच. तर आता रिझल्ट ऐकण्यापूर्वी आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे जी दगडातून, मातीतून, रेतीतून त्याची गोष्ट सांगते. तर बघूया एका शिल्पकाराची आणि त्याच्या शिल्पाकृतीची कहाणी. लेखक अदीब कहते हैं, कुछ कहते दिमागी रोगी, ख्यालों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. मिट्टी को गूंधे रोंधे तो बन जाता है घड़ा मूरत. निराकार जन्म ख्यालों को वो देता शक्लो सूरत. सूरत पर ना रुकता वो खोजे सीरत कैसी होगी. ख्यालों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. रंग रूप आकार आभा मिलते हैं हुनर से एक दिन. रूह के बिना चैन भला कैसे मिल पाए, लेकिन रूह के सफर में कितनों की उम्र भी बीती होगी. ख्यालों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. लगता है आसान लेकिन चलता है अंगारों पर. फिर भी लगता है उसको कोरे कागज से ज्यादा डर. डर का दरिया पार करके दिखलाए दुनिया रंगी. ख्यालों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. ख्वाबों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. ख्वाबों का ब्रह्मांड लिए देखो फिरता है जोगी. वाह अभिजित वाह. माझ्याकडे बघूनच ही कविता लिहिलीस की काय? प्रेक्षक हो, ही जी कविता आता तुम्ही ऐकली ती लिहिली होती माझा मित्र अभिजित गायकवाड याने. अभिजित, बघत असशील तर मला मेसेज कर. आणि ती परफॉर्म केली होती संजय दधीच याने. देवानंद पाटील जी, तुमचे मनापासून आभार. आज तुम्हाला बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी सुद्धा सर क्लेने मी सुद्धा लहानपणी छोट्या छोट्या मूर्त्या बनवायचो. गणपतीची असू दे, फुलाची असू दे, दगडाचीही असू दे सर, मी त्या बनवायचो. सर, तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्स 62 बॅचचे विद्यार्थी,
मला सुद्धा जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं होतं. जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू आर्ट गॅलरीमध्ये तुमचे एक्झिबिशन्स भरली आहेत. मला माझ्या गॅलरीत एक्झिबिशन नाही भरवता आलं. पण आज तुमची प्रेरणा घेऊन मी काही छोट्या मूर्त्या बनवलेल्या आहेत सर. आणि आगास प्रोडक्शन्स आणि रोहन महापुस्कर कास्टिंग यांना विनंती आहे की त्या मूर्त्या त्यांनी विनर्सना ट्रॉफीज म्हणून द्याव्यात. सर मी तुम्हाला मूर्त्या दाखवतो. सर ही उंदराची मूर्ती आहे, ही एक कुत्र्याची मूर्ती आहे, ही एक पक्षाची सर मूर्ती आहे आणि सर एक हृदयाची ही मूर्ती मी बनवलेली आहे. तर ह्या सगळ्या मूर्त्या तुम्ही विनर्सना द्याव्यात. आणि त्यासाठी सर आपल्याला विनर्स कोण आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे. सो रितेश सर, प्लीज टेल अस हू आर दीज विनर्स. सो गाइस, आर यू रेडी? मस्ती की पाठशाला बाय अद्वैत दादरकर. कॉंग्रॅच्युलेशन अद्वैत. रुचा तू मोठी हो पटापटा, मग आपण दोघंही जाऊ एजंट जॅकला. मचाएंगे उधर. रुचा म्हणाली हो बाबा मचाएंगे. हा And now, are you ready? Sleepless by Aditya Wadekar. Congratulations Aditya. जरा नीट बघित जा, कापड घातलेली कशी दिसून राहिली ती. फाटी मागणं तिचली ब्लाऊजच्या खाली आलती ना, मग लोकांच्या नजरा माझ्या बायको मोठी उठमळायच्या. कॉंग्रॅट्स 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 आदित्य, कॉंग्रॅट्स अद्वैत. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. हो, आता तुमच्यासारखी मला सुद्धा पहिलं कोण येणार आहे याची उत्सुकता लागली है. पर उससे पहले इस कटिंग कहानी की शुरुआत कैसे हुई ये हमें बताने आ रहे हैं एक राइटर, डायरेक्टर, थिएटर एक्टर, जो करुणा में है, जो शांति में है, जो प्रगति में है, जो एकता में है, जो रावण के मन में है. ऐसे राम, हमारे राम सर, रामचंद्र गावकर, तेजस गावकर, रत्नू गावकर, जी रामचंद्र आ रहे हैं. तो सुनते हैं कटिंग कहानी की कहानी खुद रामचंद्र की जुबानी. नमस्कार, मी रामचंद्र गावकर. आगास प्रोडक्शनचा फाउंडर म्हणून आणि या कटिंग कहाणीचा क्रिएटर म्हणून या कटिंग कहाणीचा प्रवास नेमका कसा होता ते तुमच्या सगळ्यांसोबतच शेअर करतो. तर लॉकडाऊन सुरू झाला आणि लॉकडाऊनमध्ये सेटल व्हायला सुरुवातीचे काही दिवस आपल्याला लागले. त्यानंतर बघण्यात बऱ्याच फिल्म्स आल्या, सिरीज आल्या, बरीच पुस्तकं वाचली गेली आणि ह्या सगळ्यामधून खूप छान छान इन्स्पिरेशन मिळत होतं. मी आणि माझी टीम जी आहे ते पण याच सगळ्या गोष्टी करत होतो. बऱ्याच फिल्म्सवर, बऱ्याच पुस्तकांवर डिस्कशन होत होते आणि त्यामुळे खूप छान इन्स्पायर व्हायला होत होतं. आणि मी स्वतः रायटर असल्यामुळे हा जो पिरियड आहे, जेव्हा लॉकडाऊनमध्ये एकदा सेटल झालो त्यानंतर हळूहळू कळायला लागलं की हा खूप लिखाणासाठी खूप कमाल वेळ आहे. म्हणजे कदाचित अशी वेळ पुन्हा येईल आपल्याकडे हे सांगता येत नाही, कारण आपण कम्प्लिटली आता आयसोलेट आहोत. तर हा विचार डोक्यात आला आणि एक कॉन्सेप्ट म्हणजे हा कटिंग कहाणीचा जो इनिशिएटिव्ह आहे तोही तिथेच डोक्यात आला की माझ्यासारखे बरेच जण आहेत ज्यांना गोष्टी लिहायला आवडतात, गोष्टी सांगायला आवडतात. तर कुठेतरी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा आपण एक गोष्ट म्हणूनच जगत असतो तसं बघायला गेलं तर अशाच नवीन नवीन लोकांच्या गोष्टी आपल्याला पण ऐकायला मिळाव्यात आणि त्यांच्याकडून एका इनिशिएटिव्हच्या माध्यमातून नवीन काहीतरी लिखाण लोकांपर्यंत यावं या उद्देशाने कटिंग कहाणी हा इनिशिएटिव्ह मी आणि माझ्या टीमने संपूर्ण प्लॅन करायचं ठरवलं आणि सगळं प्लॅनिंग झालं होतं. त्यानंतर रोहन महापुस्करला आम्ही अप्रोच केला आणि त्याला या इनिशिएटिव्हची कल्पना दिली. तर मी अप्रोच आधी वेगळ्या गोष्टीसाठी दिलं होतं कारण मला हेल्प हवी होती त्याची, पण त्याला हा इनिशिएटिव्ह इतका आवडला आणि त्याने स्वतः या इनिशिएटिव्हचा भाग होण्याचं डिसिजन घेतलं आणि तो आमच्यासाठी खूपच सरप्रायझिंग होता आणि आमच्यासाठी खूप छान डिसिजन होता तो. कारण कुठेतरी एक तुमची सपोर्ट सिस्टीम तुम्हाला लागते जी पूर्ण एक इनिशिएटिव्हला अशा पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम जे असतील
त्याला एक सपोर्ट करणारं कोणीतरी एक नाव लागतं आणि ते मला वाटतं की रोहन मापुसकर ते नाव होतं. आणि थँक्यू सो मच रोहन मापुसकर की तू या इनिशिएटिव्हला जॉईन झालास आणि नंतर ज्या पद्धतीने हा इनिशिएटिव्ह पुढे गेला आम्ही कोणीच कल्पना केली नव्हती की लोकांचा इतका चांगला रिस्पॉन्स येईल आणि खूप मोठी मोठी लोक जोडली गेली या उपक्रमाला. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की 511 एंट्रीज येतील पूर्ण भारतातून आणि भारताच्या बाहेरून काही एंट्रीज आमच्याकडे आल्या. तर हे एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही. सो जेव्हा 511 एंट्रीज आल्या तेव्हापासूनचा जो प्रवास आहे म्हणजे या 511 एंट्री आता याचं जजिंग करावं लागलं. त्यामुळे बऱ्याच राऊंडमधून या एक ज्युरीज पॅनल आम्ही क्रिएट केलं. त्यामध्ये जे जे ज्युरीज होते त्यांचंही सगळ्यांचं म्हणजे थँक्यू. कारण म्हणजे ती एक सिस्टीम वेगळीच होती. कारण त्या 511 मधून टॉप 10 पर्यंतचा प्रवास करायचा होता. तर तो खूप इंटरेस्टिंग होता आणि ऑब्व्हियसली तो तेवढा हेक्टिक देणारा पण होता. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली एक स्ट्रॉंग टीम लागते. तर माझ्याकडे म्हणजे ती टीम होती आणि त्या टीमने म्हणजे आज एक 70-75 दिवस झाले कटिंग कहाणीचा पहिली पोस्ट होऊन. म्हणजे जेव्हा हा उपक्रम सुरू केला होता तर 70-75 दिवस एक इनिशिएटिव्ह रन करणं ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे लोकांना सतत त्या इनिशिएटिव्हमध्ये एंगेज ठेवणं आणि त्या पद्धतीने एक कॉम्पिटिशन प्लॅन करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळे अजून नवीन उपक्रम ऍड करणं, तर ही खूप मोठी प्रोसेस होती. आणि मी प्राऊडली सांगू शकतो की माझ्या टीमने ते खूप छान पद्धतीने अचीव्ह केलं आणि हँडल केलं. आणि लोकांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला ती खरं तर त्यांच्या मेहनतीची पोचपावती आहे. तर माझ्या टीममध्ये आमची काही खूप मोठी टीम नव्हती. आम्ही मोजके लोक होतो जे या सगळ्या गोष्टींना हँडल करत होतो. तर त्याच्यामध्ये प्रणव गंधे, सानिका सुळे, युगांत पाटील, आकाश शिंदे, शंतनू साळवी, त्यानंतर सुयोग भोड, म्हणजे ही सगळी टीम दिवस रात्र त्या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होती, झटत होती ती. आणि खूप डिफिकल्ट होतं. खूप म्हणजे आम्हाला पण खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. पण कुठेतरी एक जेन्युइन इच्छा होती की लेखकाला सेलिब्रेट करायचं आहे आपल्याला. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ऑब्व्हियसली की रायटर हा खूप हल्ली दुर्लक्षित झालेला वाटतो मला पर्सनली. माझ्या बघण्यात पण अशा बरीच उदाहरणं आली आणि त्यावरून रायटर हा खरं तर खूप महत्वाचा घटक आहे कोणतीही कलाकृती उभी करण्यासाठी. तर ह्याच रायटरला सेलिब्रेट करूया याने नंतर पूर्ण तो डोलारा उभा राहिला. आणि जेव्हा टॉप 10 गोष्टी निवडल्या गेल्या या एवढ्या मोठ्या प्रोसेसमधून जेव्हा त्या निवडल्या गेल्या तर या रायटर्सना आणि बाकी सगळ्याच रायटर्सना ज्यांनी पार्टिसिपेट केलंय त्यांच्यासाठी एक काहीतरी म्हणजे एक छान सेलिब्रेशन झालं पाहिजे असं आम्ही एक डिसाईड केलं. आणि त्यानंतर तुम्ही पोस्टर्स जर पाहिले असतील, सुदीप गांधीने जे काही पोस्टर्स केले होते, म्हणजे आम्ही थँकफुल आहोत की सुदीप गांधी सारखा आर्टिस्ट आमच्या या इनिशिएटिव्हशी जोडला गेला. आणि फार इंटरेस्टिंग प्रकारे त्यांनी ते पोस्टर डिझाईन केले, तुम्ही ते बघू शकता वेबसाईटवर. तर त्यानंतर अनुराग गोडबोले असेल, श्रीकांत सोनावणे असेल, की म्युझिक साऊंड ही बाजू त्यांनी भक्कमपणे सांभाळली. जी थीम म्युझिक आहे ती अनुरागने डिझाईन केली होती. आणि सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही सगळी लोक एका इनिशिएटिव्हला फक्त मदत करायला म्हणून आम्हाला आली आणि आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत. म्हणजे या सगळ्या टीमकडून मी त्या सगळ्यांना म्हणजे त्या ज्युरीजना, त्यानंतर माझ्या संपूर्ण टेक्निकल टीम्सला आणि आज फायनलच्या दिवशी जे जे काही परफॉर्मन्सेस झाले आहेत सो त्या सगळ्यांनाच मी खूप 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 थँक्यू आहे. कारण तुमच्या सपोर्टशिवाय हा कटिंग कहाणीचा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो कम्प्लीट झाला नसता. कारण हे एका दुसऱ्याचं काम नाही आहे. जेव्हा सगळे आर्टिस्ट त्या निमित्ताने एकत्र आले आणि ते खूप छान वाटलं की सगळे आर्टिस्ट एकत्र आले, त्या सगळ्यांच्या आर्टमधून एक काहीतरी एक कटिंग कहाणीसारखा उपक्रम उभा करू शकलो. तर या सगळ्यांचं थँक्यू आणि सगळ्या पार्टिसिपेंट्सचं पण थँक्यू ज्यांनी कथा पाठवल्या होत्या
आणि तुमच्या सगळ्यांच्या कथा व्यवस्थित वाचून त्यानंतर त्याचा निकाल लागलाय. तर ही सगळी प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप शिकण्यासारखी होती प्रोसेस. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण पहिल्यांदाच म्हणजे आगाज प्रोडक्शन्सकडून अशा पद्धतीचा एक कॉम्पिटिशन, अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवला जात होता. हा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे बऱ्याच गोष्टी नवीन होत्या आणि मॅनेजमेंटपासून त्या एक्झिक्युशनपासून या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. पण जेन्युनली सगळ्या टीमने काम केलं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या सगळ्यांसमोर आहे आणि तुम्ही खूप सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. अशी बरीच नावं आहेत ज्यांनी ह्या इनिशिएटिव्हला खूप सपोर्ट केला, त्यांची खूप हेल्प झाली. त्या सगळ्यांचे पण थँक्यू. त्यानंतर पुन्हा मी रोहन मापुसकर याच्याबद्दल बोलेल, कारण रोहन मापुसकरमुळे काही अशी लोक जोडली गेली प्रोजेक्टशी म्हणजे आम्ही ती अपेक्षा पण केली नव्हती आणि सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी सरप्राईज होत्या. म्हणजे सुरुवातीपासून जे 10 कथांचं अभिवाचन जे झालं त्यामध्ये राजेश मापुसकर सर असतील, मकरंद देशपांडे सर असतील, त्यानंतर प्रसाद ओक सर असतील, त्यानंतर सतीश आळेकर सर असतील, उमेश कुलकर्णी सर असतील, त्यानंतर अमृता सुभाष मॅम असतील, त्यानंतर सुकन्या कुलकर्णी मॅम असतील, त्यानंतर अद्वैत दादरकर असेल, ऋता दुर्गुळे असेल, जितेंद्र जोशी. तर ह्या म्हणजे या सगळ्यांनी जो काही सपोर्ट दिला, म्हणजे आम्ही त्यांना कॉन्सेप्ट ही खूप आवडली आणि त्यामुळे त्यांनी तो जो सपोर्ट दिला तर तो खूप मोठा होता आणि या इनिशिएटिव्हसाठी पण खूप मोठा होता तो सपोर्ट. तर त्यासाठी रोहन मापुसकर तुझं खरंच थँक्यू. त्यानंतर या रिझल्ट प्रोसेस दरम्यान आता खूप वेळ लागणार होता, सो आम्ही अजून एक उपक्रम केला होता, कहाणी की कहाणी नावाचा, ज्यामध्ये तो विचार असा होता की ज्यांच्या कथा सिलेक्ट नाही झाल्यात किंवा ज्या कथा पुढच्या राऊंडला ज्यांच्या नाही गेल्या, तर असे बरेच लोक आहेत. कारण आमच्याकडे जेव्हा कथा आल्या तेव्हा आम्ही प्रत्येक कथेचं जे काही सिनॉप्सिस आहे ते त्या ज्युरीजकडून मागवून घेतलं आणि त्या प्रत्येक कथेचा फीडबॅक घेतला ज्युरीजकडून, ज्यांनी 511 ज्या कथा वाचल्या. तर त्यावरून काही गोष्टी अजून अशा जाणवल्या की जे काही नवीन रायटर्स आहेत, बऱ्याच जणांनी अटेम्प्ट खूप चांगला केलाय पण त्यांना नेमकं गोष्ट मांडता नाही आली. असे बरेच ज्युरीजकडून जे प्रॉब्लेम आहेत ते कानावर यायला लागले. तर ती अजून एक कॉन्सेप्ट कहाणी की कहाणी, म्हणजे जे मास्टर क्लास रायटर्ससाठी जे प्लॅन करायचे होते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट ऑब्व्हियसली आम्ही म्हणजे कॉम्पिटिशनच्या सुरुवातीपासून ते मास्टर क्लास असतील किंवा शेवटापर्यंत कोणतीही फी किंवा कोणतंही मूल्य आकारलं नाही, म्हणजे प्रेक्षकांकडून पण आणि स्पर्धकांकडून पण. तर त्या मास्टर क्लाससाठी सतीश आळेकर सरांनी मास्टर क्लास घेतला, जे थिएटर इंडस्ट्रीतलं लेजेंडरी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर विजय मौर्य सरांनी मास्टर क्लास कंडक्ट केला, जो आमच्यासाठी सुखद धक्का होता, कारण आम्ही सगळेच माझे आणि म्हणजे ऑब्व्हियसली गली बॉय आपण सगळ्यांनी बघितलंय आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो लिहिलाय तर मी तर पर्सनली त्यांचा खूप फॅन आहे. त्यानंतर परेश मोकाशी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. राजेश मापुसकर सरांनी खूप चांगला मास्टर क्लास कंडक्ट केला. तर अशी सगळी माणसं जोडली गेली आणि एक चांगली गोष्ट अशी होती की सगळेजण एका चांगल्या हेतूने या प्रोजेक्टशी जोडले गेले होते. आम्हाला पण पर्सनली खूप शिकायला मिळत होतं आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना ते मास्टर क्लास बघून पण बऱ्याच नवीन गोष्टी कळत होत्या. त्या मास्टर क्लासमध्ये त्या 4 मास्टर्सनी त्यांची रायटिंगची प्रोसेस सगळ्यांसमोर मांडली. तर त्या प्रोसेसमधून तर इन्स्पायर होण्यासारखं होतंच. तर अशी सगळी माणसं जोडली गेली आणि म्हणजे खरं तर आम्ही खूपच खुश होतो या सगळ्यांमध्ये, या सगळ्या लोकांचा सहवास आम्हाला लाभतोय. त्यानंतर जेव्हा टॉप 10 डिक्लेअर करायचे होते तेव्हा रोहन मापुसकरने आम्हाला अजून एक सुखद धक्का दिला, म्हणजे की हा रिझल्ट आपण आता शर्मन जोशीला विचारूया. तर शर्मन सरांना ही कॉन्सेप्ट जेव्हा ऐकवली त्यांना फार आवडली आणि लगेच फोन कॉलवर त्यांनी रोहन मापुसकरला ओके दिला आणि अगेन अजून एक सुखद धक्का होता आमच्यासाठी तो. तर शर्मन सरांनी टॉप 10 रिझल्टचं डिक्लेरेशन केलं आणि आज अजून एक सुखद धक्का आम्हाला मिळालाय की फायनल रिझल्ट
रितेश देशमुख सर अनाऊन्स करतायत. सो आम्ही खूप थँकफुल आहोत आणि त्या सगळ्या ऑडियन्सचं, म्हणजे ज्यांनी हा इनिशिएटिव्हला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. म्हणजे असे बरेच उपक्रम बऱ्याच संस्था करत असतात, बरेच आर्टिस्ट करत असतात, पण लोकांचा प्रतिसाद त्याला येणं खूप गरजेचं असतं. कदाचित आत्ता जो प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला, त्यातून नवीन काहीतरी उपक्रम तयार होईल असं वाटतंय. कारण जो रिस्पॉन्स होता, म्हणजे सुयोग बोर्डने वेबसाईट जी डिझाईन केली होती, कारण आम्ही वेबसाईटवर हा प्रोग्राम करायचं ठरवलं, तर ते खूप चॅलेंजिंग होतं. कारण स्वतःच्या वेब पोर्टलवर असं काही टेक्निकली डिफिकल्टीज न येता असा एखादा जे अभिवाचन आहे, जे नरेटिव्ह रिडिंग्स आहे ते करणं, त्यानंतर वोटिंगची प्रोसेस, ज्याला पण लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. म्हणजे 17,000पेक्षा जास्त लोकांनी टोटल वोट्स केले आणि खूप अटीतटीचा सामना तो लढत होता, म्हणजे स्लीपलेस आणि मयत या 2 गोष्टींमध्ये. तर जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी या वेबसाईटला आमच्या भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी गोष्टी त्या पाहिल्या आणि आम्हाला बरेच चांगले चांगले फीडबॅक दिले. त्या सगळ्या ऑडियन्सचं पण थँक्यू. तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. आगाज प्रोडक्शन आणि रोहन मापुसकर कास्टिंग यांनी एकत्र येऊन जो कटिंग कहाणी उपक्रम ऑर्गनाईज केला होता, त्याला तुम्ही ज्या पद्धतीने सपोर्ट केला त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि तुमचा सपोर्ट जर असाच राहिला तर असे बरेच नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन आयडियाज तुमच्यासमोर घेऊन यायला नक्की आवडतील आम्हाला. तर असा एकंदर होता कटिंग कहाणीचा प्रवास आणि त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्यांचे आभार की मला इतका वेळ तुम्ही ऐकून घेतलं. धन्यवाद. क्या बात है सर, क्या बात है. तुमचं बोलणं ऐकताना सर 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 काटा आला अंगावर सर. खरं सांगेन सर, खोटं नाही सांगणार, काटा आला अंगावर. म्हणजे तुम्ही जे सगळं सांगत होतात सर, तुम्हाला ही कल्पना अशी सुचली, मग तुम्ही ती पार पाडलीत सर, हे अद्वितीय आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होतात ही सगळी प्रोसेस, जेव्हा तुम्ही आमच्यासमोर मांडली, तेव्हा माझ्याही डोळ्यासमोरून सर त्या 500 कथा गेल्या. मग त्यानंतर टॉप 25चे दिवस आठवले मला, टॉप 10चे आठवले, मग ती कथेंचं वाचन, मग पब्लिक वोट, मग आता हा ग्रँड फिनाले सर, सगळं माझ्या डोळ्यासमोरूनही हे सगळं गेलं सर. सर मला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडतील. मी तुम्हाला बोललोही होतो की आपण लाईव्हला भेटूया, पण तुम्ही बिझी होता, मी समजू शकतो सर. पण आज तुम्ही आम्हाला भेटलात, धन्य झालं. एक खंत आहे सर की आता काही वेळात पहिलं कोण आहे हे आपल्याला कळेल, मग आपण सेलिब्रेट करू, त्यानंतर हे सगळं संपणार सर. मग आपण काय करणार? आम्हाला कशा कथा वाचता येणार सर? आम्ही कसे जगणार सर? तुम्ही आदेश द्या सर, मी त्याचं पालन करेन. मी आगाजसाठी काहीही करायला तयार आहे सर. मी मावळा आहे सर तुमचा, मी मावळा आहे. तुम्ही आज्ञा करा, मी त्याचं पालन करेन. तुम्ही जे सांगाल ते मी करेन सर. पण थांबू नका सर, थांबू नका. करा प्रेक्षक हो, मी रिझल्टच्या भरात आणि भावनेच्या भरात मी खूप असंबंध बोलतो आहे, मी हरवतो आहे. पण मला माहिती आहे आपल्याला आता ओढ लागलेली आहे, आपल्याला आता उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे पहिलं कोण येणार याची. तर बघूया कटिंग कहाणी 2020चा फर्स्ट विनर कोण आहे ते. And now, for the best story of Cutting Kahani, the award goes to... Are you ready? I'm excited. So the award for the best story of Cutting Kahani goes to Raktarad by Sripad Deshpande. गुरुवाच्या घरात हवा खेळती आहे तेवढं बास आहे. चंद्र कशाला खेळता हवाय? Congratulations Sripad, and to all the winners of Cutting Kahani. This is a wonderful initiative. सारे winners को मेरी हार्दिक शुभकामनाएं.
ऐसे ही बेहतरीन से बेहतरीन कहानियां लिखते रहिए और अच्छी कहानियों पर अच्छी फिल्में बनती है. गुड लक. अभिनंदन 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 श्रीपाद, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुमचं माहित नाही पण मला पर्सनली रिझल्ट पटलेला आहे. मला ज्या टॉप 3 वाटत होत्या त्याच टॉप 3 जजेसनेही निवडून काढल्या आहेत म्हणून मी खूप खुश आहे. सो श्रीपाद, आदित्य, अद्वैत, तुमच्या तिघांचंही मनापासून अभिनंदन. आणि ज्यांच्या टॉप 3 मध्ये आलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी जे रितेश सर म्हणाले तेच मी म्हणेन की कहानियां लिखते रहो, कहानियां सुनाते रहो. गोष्टींचा प्रवास असाच सुरू राहू दे. आणि शेवटी जाता जाता कटिंग कहाणी, आगाज प्रोडक्शन्स आणि रोहन मापुसकर कास्टिंग यांचंही अभिनंदन. लॉकडाऊनच्या काळात हा असा एक अनोखा अनुभव आम्हाला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कटिंग कहाणीचा प्रवास असाच सुरू राहू दे आणि माझ्यासारख्या लोकांना अशाच गोष्टी ऐकायला, वाचायला, बघायला आणि सगळ्यात महत्त्वाचं लिहायला मिळू दे. धन्यवाद. गुड नाईट.